नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर कसे आहात मंडळी? सर्व मजेत ना? तर आज आपला व्हिडिओ असणार आहे प्रवासाचा. तर आम्ही सगळे सहकुटुंब आम्ही चाललो आहोत शिर्डीला, साईबाबांच्या दर्शनाला चाललो आहोत. तर आता रात्रीचे वाजले आहेत जवळजवळ 7:45 वाजलेत. आपल्याला दादरवरून ट्रेन पकडायची आहे आणि संपूर्ण शिर्डीचा प्रवास कसा होतो हा तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोचवतो. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर भेटूया आता पुढच्या प्रवासात. तर प्रवास सुरू करण्याआधी आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. आम्ही आत्ता पोचलो आहे दादर स्टेशनला. मध्ये काय शूटिंग करता आलंच नाही, खरं तर घरातून निघतानाच पूर्ण धावपळ झाली होती. लेट झाला होता, जेवलो पण नाही. ही बॅग घेतली आहे बघा खास जेवणाची. खरं तर घरी जेवायचं होतं पण उशीर इतका झाला की मग ते सर्व बांधूनच घेतलं जेवण आता ट्रेनमध्ये जेवायला. आणि ट्रेन पण लागलीच आहे, प्लॅटफॉर्म नंबर 14. ही बघा, ही मागे आहे तीच. हा आपला डबा आहे S7. आपल्यासोबत कोण कोण आहेत ते मी तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. जरा जातो, डब्बा पकडतो आधी. आता वाजले आहेत 9:30 वाजायला आलेत आणि ट्रेन आहे 9:45ची, बरोबर दादरवरून सुटणार. फायनली हा S7 आपला डब्बा. आपल्या सीट पण इथेच आहेत कुठे 13, 14 वगैरे जेव्हा याच आहे तिथे. हे बघा आता वाजले आहेत 9:30. बॅगा वगैरे ठेवले आहेत आणि ही बघा गाडी दादर साईनगर शिर्डी. पण ते 12131. आणि आपल्या सीट इथेच आहेत. बघा कोण आहे इथे? रिदू. इथे रिदू, तिथे आई आहे, तिकडे कोमल आहे मागे आणि पप्पा आहेत. पप्पा कुठेतरी पुढे गेलेत. आमच्या सीट पण सगळ्यांच्या वेगवेगळ्या आल्यात. खाली कोणाची सीट नाही आली. एक मागे आले तिकडे 40 नंबर आणि या इथे आहेत. एक इथे या डब्यामध्ये, हे म्हणजे या साईडच्या याच्यात आले. आणि इकडे आहे ताई. खरं तर घरून निघताना इतकी धावपळ झाली की जेवायचं होतं घरी पण जेवता नाही आलं. कारण जर जेवत बसलो असतो तर मग आपली जी लोकल ट्रेन आहे ती पण लेट झाली असती आणि मग इथे पोचायला पण थोडा लेटच झाला असता. त्यामुळे ते सर्व जेवण बनवलं आहे ते बांधून ठेवलं आहे. आता बांधून घरी इथे घेऊन आलो आहे. ट्रेनमध्ये जेवूया आता. डिश पण पत्रावळी पण घेऊन आले. आता भात पण केला होता, भाकरी पण केली होती. तर आता ते आतमध्ये बसूनच जेऊया. घाम बघा किती होतं, खूप गरमी होते. इकडे पप्पा बसले, इकडे कोमल, इकडे आई. आईचे आता वरती चढायचे वांदे झालेत. आईसाठी खास आता क्रेन मागवावी लागेल. रिदू चढवणार ना वरती आईला? या मित्रांनो जेवायला या आधी इथे जेवतो आता. माणसं ट्रेन गर्दी होण्याआधी जेवून घेऊया. तेव्हा इकडे आई पप्पा वगैरे पण जेवत आहेत, ताई जेवते. जेवून घ्या पटपट. फटाफट जेवायचा. आणि इकडे खाते चिप्स. चला जेवूया आधी. दादरवरून बघा बरोबर 9:45 गाडी सुटली आहे. बोला साईबाबा की. आता ठाणे स्टेशनला थांबेल ट्रेन. वरती आबळवा कसं झालं आहे, ढग आलेत पूर्ण. असं वाटतं सकाळ वगैरे होते की काय, असं क्लायमेट झालं बघा.
उजेड पूर्ण असं ढगांवर लाईट मारल्यासारखे. सीट बघा पूर्ण खाली तिकडे आता झोपून जाऊया आपण. रिदूची सीट इकडे आहे. ए रिदू झोपला का? रडला झोपला की तू? आई कशी झोपणार? आणि आईला पण झोपायला दे. इकडे ताईची सीट आली आहे. हे बघा इकडे कोमल आहे, इकडे मध्ये माझी आहे. आई इकडे झोपले आणि पप्पांची एकदम पुढे चढली. बरोबर 3:45 वाजता गाडी पोचली आहे शिर्डीला. टायमाच्या आधीच पोचली. 3:50चा टाईम आहे याचा, पण हे 3:40लाच पोचली गाडी ते. हे बघा माणसांची गर्दी पण आहेच या ट्रेनला होते. समोरच बघा साईबाबांचा फोटो पण आहे. एक ऑटो पण आपण बुक केली आहे. हे आहे शिर्डीचं रेल्वे स्थानक. तिथे आता आपण पोचलो आहोत. सकाळी 4 वाजता पूर्ण ट्रेन आली. ते हा रिक्षा स्टँडला रेल चल बघा किती आहे. हा आहे रेल्वे स्टेशन. इकडून आता आपल्याला रिक्षा पकडायची. हॉटेलच्या किंवा रूमच्या बाहेरचा हा असा व्ह्यू आहे. सगळे आजूबाजूला हॉटेल्सच हॉटेल आहेत. इथून मंदिर 2 मिनटावरच आहे. आणि रूम बघा कशी आहे. इकडून आतमध्ये आलो की एक इथे बेड आहे, इथे एक फुल बेड आहे. टी व्ही आहे इथे, AC आहे पण ते चालू आहेत का माहिती नाही. आणि इथे आहे तो एक वॉशरूम. बस एवढीच रूम आहे. आता वाजले 5:30. आपण 4 वाजता आलो होतो आणि आता आंघोळ वगैरे करून झाले. 5:30 वाजले आणि आता आपण चाललो आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी. तर आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. आरती चालू आहे की काहीतरी आहे असं वाटतंय. आवाज तर येतोय. आणि हा मागचा रस्ता. आतमध्ये तर व्हिडिओ शूटिंग तर लांबच, पण मोबाईल पण अलाव नाहीच आहे. त्यामुळे जेवढं होईल मी तेवढं तुम्हाला दाखवेन मंदिराच्या आजूबाजूचा परिसर वगैरे. हा मंदिर. ओम साईराम. आपला मोबाईल आतमध्ये अलाव नाही, तर आता लॉकरमध्ये ठेवावं लागेल मोबाईल. आम्ही आता चाललो आहोत प्रसादालयात. कपडे तुम्हाला चेंज देतील. खरं तर दर्शन वगैरे घेऊन आम्ही 10:30ला पुन्हा रूमवर आलो. मोबाईल अलाव नव्हता तर काही शूटिंग करता आलं नाही, काय दाखवता आलं नाही. त्यामुळे मग डायरेक्ट नाश्ता दर्शन वगैरे झालं. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करून डायरेक्ट रूमवर झालो. 1-1.5 तास झोपलो आणि आता पुन्हा चाललो आहे प्रसादालयात जेवणासाठी. ऊन इतकं आहे तर रिक्षा करूनच जावं लागेल.
चला रिक्षा तर भेटले लगेच प्रसादाला जाण्यासाठी. जाऊया आता प्रसाद खाऊया. प्रसादालय केवढं मोठं आहे बघा. इथे कुपन पण घेऊ शकतात किंवा मंदिराच्या इथे आपल्याला कुपन भेटलं होतं डायरेक्ट. श्रद्धा सबरू इकडे हात वगैरे धुवायला पण आहेत. इथे थोडी लाईन आहे, जास्त मोठी नाही पण आहे बऱ्यापैकी. केवढा मोठा आहे बघा. आणि असा मागे अजून इकडे रिकामी आहे. आणि बघा कसं वाटतात डायरेक्ट गाडीतून. पाहत आला आला शिरा. आता येते इथे डाळ. सर्व जेवण आलं आहे. चपाती, आपला भात डाळ आहे, मुगाची भाजी आणि आपला इथे शिरा आहे. तर प्रसाद जेवूया. अजून किती माणसं जेवत आहेत. आमचं आता जेवण झालं आहे. हे प्रसादालयाच्या बाहेर हात धुवायला येतो आपण. तिथे बघा हत्ती बघा कसा मस्त बनवला आहे. प्रसादालयाच्या बाजूला तिथे शिवसृष्टी आहे. ही शिवाजी महाराजांबद्दल आतमध्ये देखावा किंवा ऐतिहासिक संग्रहालय आहे. चला तर तो पाहूया आता. शिवसृष्टीच्या इकडे व्हिडिओ काढायला काय आतमध्ये परवानगी नव्हती, पण तिकडे शिवाजी महाराजांच्या वापरातल्या किंवा त्या काळातील ज्या तलवारी होत्या आणि काय काय होतं, काय तलवारी, ढाल, जोरात जरा जोरात मस्तानी तलवार, मल्हारी तलवार, ढाल, अजून बरंच काय, चिलखत होती, वाघनखं होती आणि परत दानपट्टा वगैरे. त्या काळात जे शस्त्र होते त्याचा आपला ऐतिहासिक त्यांनी साठवणूक केली आहे, ते दाखवलेलं आहे तिकडे. 10 रुपये तिकीट आहे त्याची. आणि हे बघा चंद्रकोर लावलेले तिकडेच लावून देतात सगळ्यांना. काय छान आहे, लहान मुलांना दाखवण्यासारखं आहे ते. तर कधी प्रसादालयात आलात प्रसाद घ्यायला तर इथे नक्की भेट द्या. चला दुपारी आता किती वाजले, 1 वाजले. गाड्या नाही तरी पण बघता 1 वाजला आहे. जेवण वगैरे झालं आहे. आता जायचं परत रूमवर, कारण बाहेर फिरण्यासारखं वातावरण नाही आहे. प्रचंड ऊन लागतं आहे कडक असं. ते साईबाबा बघा खिचडी बनवत आहेत, म्हणजे अन्न शिजवताना दाखवलेलं आहे. गर्दी आहे बघा,
जेवणासाठी आलेले. आई पप्पा तिकडे ते उन्हात सावलीत थांबले. हे बघ कसे क्लिअरिटी बघ. हो हो तिथून बघा काय घेतलंय ट्रक. इथे ठेव खाली. अरे काढलं आता निघतो पण. आणि काय घेतलंय ही बाईक. हो हो मस्त एकदम. संध्याकाळचे आता किती वाजले आहेत 6:30 वाजले. 6:30 वाजून गेलेत. मस्तपैकी शांत थंडगार नाही जरा गरमसारखीच आहे हवा. हवा सुटले तर जरा बरं वाटतं इकडे. हे बघा मागेच साईबाबांचे मूर्ती आहे इथे. हवा तर सुटली आहे. वातावरण पूर्ण असं जरा गरमच आहे. शिर्डी संस्थानचा जो मंदिर परिसर आहे तिकडे म्हणजे संस्थानाने किंवा व्यवस्थापनाने सोय चांगली केलेली आहे. म्हणजे दर्शन घेण्यासाठी आणि म्हणजे जेवणापासून भक्तांना काय प्रॉब्लेम होणार नाही अशी त्यांची सोय आहे. पण प्रॉब्लेम हा इतकाच आहे की माणसं ना शिस्त पाळत ना काय. जर शिस्त ठेवली माणसाने तर दर्शन एकदम सुखकर होईल. म्हणजे भले 2 तास वगैरे लागतात पण ते उभ्याने न राहता बसूनच आहेत. ते जिकडे लाईन थांबेल तिकडे बसण्याची पण व्यवस्था केली आहे. पण माणसं ना पुढे मागे बघत धक्का मारत असेच चालत. दर्शन होणार आहे सर्वांचं वेळेत तरी पण काही लोक म्हणजे थोडा सिविक सेन्स आपला भारतातला लोकांचा छोटाच असतो तर त्याप्रमाणे. बाकी व्यवस्थापन इथल्या मंदिराची एकदम खूप छान आहे. जेवण पण जे भोजन होतं ते पण एकदम मस्त चविष्टच होतं. परिसर पण एकदम इथे स्वच्छच ठेवतात. झाडू वगैरे कंटिन्यू मारत असतात. चांगलं आहे. फक्त लोकांनी जरा शिस्त पाळली पाहिजे. सर्व मंदिर वगैरे फिरून झालं आहे. दर्शन वगैरे करून पण झालं. आता रात्र होत आले. 7:30 वाजून गेले आहेत. प्रसाद वगैरे पण घेतला आणि आता आम्ही पुन्हा आलो आहे. जायच्या आधी ते प्रसादालयात जेवून मग निघणार. मग थोड्या वेळाने आपली ट्रेन आहे इथूनच बॅक टू मुंबई. कोमला आणि रिदू चालले आहेत बघा. सकाळी आपली लाईन लागली होती या साईडून जेवणाची. आता रात्रीच्या जेवणासाठी त्या साईडून जेवण चालू झालं आहे. माणसं आत्ता पण आहेत भरपूर. जेवायला या. रात्रीचे 7:15 वाजले आहेत तरी इथे झाडू वगैरे काढण्याचं काम चालू आहे.
स्वच्छता वगैरे चांगली ठेवतात, फक्त माणसांनी जे डस्टबिन आहेत त्याच्यामध्ये कचरा टाकायला पाहिजे. जागोजागी डस्टबिन ठेवलेले आहेत तरी पण शिक्षित असून अशिक्षित असल्यासारखे वागतात लोक, इकडे तिकडे कचरा टाकून. आता आपण थोड्या वेळात रिटर्न जाणार आहेत. आता मुंबईच्या दिशेने प्रवास होईल आपला. तर तोपर्यंत मी आपल्याला जर शिर्डीत येणार असेल तर किती काय खर्च होईल रूमचा किंवा तिथून काय भाड्याचा, तर आम्ही जो रूम 1 दिवसापुरता घेतला होता त्याचं भाडं 800 रुपये. त्याच्यामध्ये म्हणजे नॉन AC आणि गरम पाणी नाही, नॉर्मल पाणी. गरमी आहे तर नॉर्मल पाणी तर तेवढं चालून जातं. आणि जर तुम्ही शिर्डी रेल्वे स्थानकातून जर मंदिरापर्यंत येणार असाल डायरेक्ट तर 200 रुपये, नाहीतर जर शेअरिंग करून येणार असाल तर 20 रुपये रुपये अशी सीट आहे प्रति व्यक्ती. आणि तुमचं जर मंदिरात जायचं असेल, मंदिरातून प्रसादालयात वगैरे जायचं असेल तर तिथून 10 रुपये रिक्षा आहे. चालत थोडं लांब पडेल, जवळच आहे, 600 मीटर वगैरे अंतरावर आहे, पण थोडं लांब पडेल ते. त्यामुळे रिक्षा आहे तिथे, तर 10 रुपये प्रति व्यक्तीने रिक्षा वगैरे सोडतात. म्हणजे असं जेवण वगैरे पण खूप मस्तच आहे तिथलं. कमी खर्चात तुमची एक ट्रिप वगैरे होऊन जाईल, 1 दिवसाची. 1 दिवसात दर्शन वगैरे होऊन जाईल. छान असा आनंद वाटणारा 1 दिवसाचा प्रवास. चला, रात्रीचे आता 9:30 वाजले आहेत. 9:15ची ट्रेन आहे. तर आपण पोचलो आहे शिर्डी रेल्वे स्थानकात. रेल्वे स्थानकावर पण आपल्या साईबाबांचा फोटो आहे. इथे शॉपिंगसाठी दुकान आहेत. 1 नंबरवरून ट्रेन 12132. 1 नंबर म्हणजे हाच 1 नंबर आहे वाटतं. चला, पप्पांचा डब्बा वेगळा आहे, पप्पांचा आणि आमच्या तिघांचा डब्बा वेगळा आहे. यायला थोडा वेळ आहे अजून. तोपर्यंत इथे जी दुकानं आहेत ते मूर्त्या कोणत्या आहेत त्या आपण बघूया. दुकानाच्या समोरच बरोबर इथे रेल्वेचं कॅन्टीन आहे, इंडियन रेल्वे कॅन्टीन. आणि तो तिथे समोर आहे तिकीट काउंटर. ट्रेन बघा कशी रिव्हर्समध्ये आहे पूर्ण. शिर्डी साईनगर. लोक उगाचच धावत आहेत. ट्रेन इथे येऊन लागणार तरी काय लगतो होतो. त्याला माहिती आहे की नाही ते पण माहिती नाही, डायरेक्ट चाललं आहे. पोलीस आले, भडकले तिकडे. जनरलच्या डब्यात लोक आधीच हे बघ, तो बघा चाललं आहे. चला आता ट्रेन पकडूया. पप्पांना S2 सोडूया आधी. लय लांबचा डब्बा आला त्यांना. तू झोपणार नाही ना नक्की? आणि झोपलास तर काय चालेल? आता तर बोलला झोपणार नाही म्हणून. झोप आली तर झोपून जाणार. मग मी काय करू जागा राहून?
हां ठीक आहे चालेल. ट्रेन बघा बरोबर 10:20ला इथून शिर्डीवरून सुटली आहे. ही टाईमच्या बाबतीत जरा बरोबर पक्कीच आहे. मुंबईवरून येताना पण शिर्डीला सकाळी टायमाच्या आधीच पोचली होती आणि आत्ता पण परफेक्ट टायमिंगवर निघाली. बघूया आता सकाळी दादरला किती वाजता पोचते. सकाळी 4चा टाईम तर आहे. चला आता डायरेक्ट भेटूया सकाळी. तर आता आम्ही घरी पोचलो. सकाळी ट्रेन बरोबर 4 वाजता दादरला पोचली होती. तिकडून घरी येईपर्यंत झाले 6 वाजले. तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू. आणि आमच्या पेजला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. टाटा टाटा.